हाय गाईज, सो लास्ट व्हिडिओमध्ये आपण पाहिलेलं आहे की नीटबद्दल काय काय झालेलं आहे, हे रिंगबद्दल आपण सर्व डिस्कस केलेलं आहे. सो आजचा आपला टॉपिक काय आहे, आपण काय डिस्कस करणार आहोत. CET MHT CETचा रिझल्ट 17 तारखेला लागलेला आहे आणि त्यांची काउन्सिलिंग देखील लवकरच सुरू होईल. या ठिकाणी थोडासा प्रॉब्लेम देखील आलेला आहे PCM आणि PCBच्या विद्यार्थ्यांना. आपण ते सर्व ओव्हरऑल डिस्कस करणार आहोत आणि PCM बद्दल सध्या ट्रेंडिंगला कोणत्या ब्रँचेस आहेत जेणेकरून तुम्हाला जास्त प्लेसमेंट भेटेल आणि PCB म्हणजेच फार्मसीमध्ये तुम्ही काय काय करू शकता, आपण ते सर्व ओव्हरऑल आजच्या टॉपिकमध्ये डिस्कस करणार आहोत. पण गाईज अगोदरच क्लिअर करतो तुम्हाला, नीटमुळे एवढं खूप प्रॉब्लेम झालेले आहेत. तर तुम्हाला मॅनेजमेंटने BMS किंवा MBBSला ॲडमिशन भेटत असेल तर तुम्ही 100% करून मोकळे व्हा, कारण की केस पुढे खूपच चढणार आहे आणि 2025ची देखील एक्झाम थोडीशी हार्ड जाऊ शकते. आत्ताच क्लिअर करतो तुम्हाला. त्यामुळे यावर्षी तुम्हाला भेटत असेल अदर कंट्री का असेना, अदर स्टेट का असेना किंवा महाराष्ट्र स्टेट का असेना, MBBS असो, BMS असो, BHMS असो, जर तुम्हाला मॅनेजमेंटनं सीट भेटत असेल, तुमचा स्कोर कमी असेल तर 100% तुम्ही घ्या. पुढचा विचार करू नका, कारण की पुढच्या वर्षी बजेट देखील वाढतील आणि तेवढाच तुमचा लॉस देखील होईल. लक्षात. त्यामुळे विद्यार्थ्यांना जर मॅनेजमेंट ॲडमिशन भेटत असेल तर 100% घ्या. लक्षात. आता आपण आजचा आपला टॉपिक काय आहे, आपण काय डिस्कस करणार आहोत. MHT CETचा रिझल्ट आउट झालेला आहे 17 तारखेला. PCM PCBच्या विद्यार्थ्यांनी मोस्टली रिझल्ट पाहिलेला आहे 2024चा. ठीक आहे. आता प्रॉब्लेम काय झालेला आहे, या ठिकाणी प्रॉब्लेम अशी झालेली आहे की OMR वरती विद्यार्थ्यांचा वेगळा स्कोर होता. लाईक साधारणतः एकाला 50% भेटली समजा, आणि स्कोर कार्डवरती त्याच विद्यार्थ्याला 30 मार्क आलेले आहेत. खूप एक साधारणतः 35 ते 40% विद्यार्थ्यांसोबत असं झालेलं आहे या ठिकाणी. आता मुंबईला बोलणं झालेलं आहे, बहुत आजच्या डेटमध्ये समजेल की काय प्रॉब्लेम झालेला आहे, कारण की या ठिकाणी देखील स्कॅम झालेला आहे. कारण की आता कोणताही एज्युकेशन फील्ड अशी वाटत नाही की त्या ठिकाणी स्कॅम नाही होणार, सर्व ठिकाणी चिटिंग होत आहे. तर आजच्या डेटमध्ये आपल्याला समजेल एक्झॅक्टली काय झालेलं आहे. लक्षात. तर या ठिकाणी देखील हाच प्रॉब्लेम आलेला आहे CET आपले नीटच्या एक्झामसारखा, नीटसारखाच. ओके. आता या ठिकाणी स्कॅम झाला नसेल, पण मोस्टली खूप विद्यार्थ्यांसोबत असंच झालेलं आहे. म्हणजे OMR वरती त्यांना वेगळे मार्क आलेले आहेत आणि स्कोर कार्डवरती देखील वेगळे मार्क आलेले आहेत. ठीक आहे. लक्षात. त्यानंतर गाईज आता PCMच्या साईडने तुम्हाला इंजिनिअरिंगला जाता येतं, PCMच्या साईडने तुम्हाला इंजिनिअरिंगला जाता येतं. यामध्ये सेफ ब्रँचेस सांगू तुम्हाला, जेणेकरून तुम्हाला त्या ठिकाणी प्लेसमेंट जास्त भेटेल, म्हणजे त्या ब्रँचेसला. ओके. एक साधारणतः ब्रँचेस पहा कोणते कोणते आहेत आणि स्कोप पण त्यांना जास्त आहे. 1 नंबर CS आहे, कम्प्युटर सायन्स. 2 नंबर IT आहे, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी. आणि 3 नंबर ENTC, इलेक्ट्रॉनिक अँड टेलिकम्युनिकेशन. या 3 ब्रँच सध्या ट्रेंडिंगला आहेत आणि राहतील देखील, कारण की यानंतर ज्या खालच्या ब्रँचेस आहेत त्यांना देखील आहे, पण तेवढा स्कोप नाही आहे, त्यांना जास्त प्लेसमेंट नाही आहे, जेणेकरून या 3 ब्रँचला जेवढं प्लेसमेंट तुम्हाला भेटेल इन फ्युचर कॉलेजमध्ये. आता मोस्टली काय विद्यार्थ्यांना मेट्रो सिटी पाहिजे, एक साधारणतः पुणे सिटीज पाहिजे काय विद्यार्थ्यांना. तर पुणे सिटीमध्ये मी तुम्हाला सेफ स्कोर सांगतो कॅटेगरी वाईज. SC ST जर तुम्हाला यापैकी कोणतीही ब्रँच पाहिजे असेल, एक साधारणतः पुण्यामध्ये 47 ते 67 कॉलेज आहेत, 67 कॉलेज आहेत इंजिनिअरिंगसाठी तिथे. आणि त्यांच्या प्रत्येक ब्रँचचे एका कॉलेजचे 5, 6, 7, 8 ब्रँच आहेत, त्याच्यामुळे त्याचा काही प्रॉब्लेम नाही. म्हणजे त्याच्या शाखा आहेत, त्या ठिकाणी तुम्ही ॲडमिशन घेऊ शकता. ओके. एकाच ठिकाणी पुण्यामध्ये तुम्ही ॲडमिशन घेऊ शकता. एक साधारणतः 47 ते 67 कॉलेज आहेत इंजिनिअरिंगसाठी. तुम्हाला आता कॉलेजची यादी तर मी तुम्हाला व्हॉट्सअपच्या ग्रुपमध्ये शेअर करेनच. जस्ट मी तुम्हाला सांगतो सेफ स्कोर, म्हणजे ते विद्यार्थी लागू शकतात. SC ST 60च्या पुढे जर विद्यार्थी असेल, SC ST 60च्या पुढे जर विद्यार्थी असेल, CS IT ENTC पाहिजे असेल तर खालचं कॉलेज भेटेल तुम्हाला, सर्वात खालचं, पण 60च्या पुढे भेटेल, काही प्रॉब्लेम नाही आहे. गव्हर्नमेंटचा कट ऑफ 95-97च्या पुढे जाईल. पण जर तुम्हाला पुण्यामध्येच ब्रँच घ्यायची असेल CS IT किंवा ENTC, तर तुम्हाला आहे ना SC STच्या विद्यार्थ्यांना 60च्या पुढे मार्क पाहिजेत, जेणेकरून तुम्हाला शेवटपर्यंत यापैकी कुठलीही ब्रँच भेटू शकते. लक्षात. त्यानंतर OBC आणि बाकीच्या सगळ्या कॅटेगरी म्हणजे NT1, NT2, NT3 आणि VJ ज्या कॅटेगरी आहेत त्यांना जर पाहिजे असतील, एक साधारणतः 80 बघ 80 साधारणतः एक 70-75च आहे, पण सेफ स्कोर 80 सांगितला, कारण की बेटर कॉलेज भेटेल. या विद्यार्थ्यांचं रिझर्वेशन कमी असतं. ओके. त्यानंतर ओपन EWSला एक साधारणतः 75च्या पुढे जर मार्क असतील तुम्हाला तर चांगलं पण कॉलेज भेटेल आणि प्लेसमेंट देखील चांगलं भेटेल CS IT ENTC त्यासाठी, कारण की रिझर्वेशन जास्त नसतं इथे ओपन EWSला, जे SC STला असतं. लक्षात. जर तुम्हाला ब्रँचेस घ्यायचे असतील CS IT ENTCच घ्या, कम्प्युटर सायन्स, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आणि इलेक्ट्रॉनिक अँड टेलिकम्युनिकेशन. इन फ्युचर तुम्हाला चांगलं होईल इंजिनिअरिंगसाठी. ओके.
लक्षात इंजिनिअरिंगचा. आता फार्मसीचा आपण थोडक्यात डिस्कस करू. फार्मसी साईडसाठी तुम्ही काय करू शकता. फार्मसी साईडला तुम्ही दोन ठिकाणी जाऊ शकतात. एक फार्मसी, बी फार्मसी किंवा फार्मा डी. डायरेक्टली 6 वर्षाचं किंवा फार्मसी 4.5 वर्षाचं हे तुम्ही करू शकतात, काही प्रॉब्लेम नाही आहे. फार्मसी किंवा फार्मा डी. फार्मा डी डायरेक्टली 6 वर्षाचा कोर्स तुमचा. म्हणजे फार्मसी नंतर देखील तुम्हाला 2 वर्षाचा मास्टर डिग्री घ्यावी लागते. तर तुम्ही या ठिकाणी दोन्ही सोबत करू शकता. 4 वर्ष आणि हे 2 वर्ष, म्हणजे टोटली 6 वर्षाचं तुम्ही करू शकता जर तुम्हाला करायचं असेल. या ठिकाणी क्लिनिक वगैरे टाकू शकता तुम्ही, लॅब वगैरे टाकू शकता टेस्टिंगसाठी, काय प्रॉब्लेम नाही. आणि गव्हर्नमेंटची देखील तयारी करू शकतात. आणि मेडिकल फॅक्टरीमध्ये तुम्ही ऑफिसर, फील्ड ऑफिसर म्हणून लागू शकतात. पेमेंट साधारणतः 20-25 हजार भेटेल तुम्हाला. लक्षात. त्यानंतर ॲग्रिकल्चरला पण जाऊ शकता तुम्ही. ॲग्रिकल्चरला कुठं, फार्मसी साईडनं. पण चांगला स्कोर असेल तर तुम्हाला चांगला देखील कॉलेज भेटेल. पण कळूच की या ठिकाणी तुम्हाला वशिल्याशिवाय पर्याय नाही आहे. या ठिकाणी वशिल्याशिवाय पर्याय नाही आहे. कॉलेज भेटेल तुम्हाला इन फ्युचर जॉबसाठी आहे ना. जर तुम्हाला गव्हर्नमेंट जॉब पाहिजे असेल, वशिल्याशिवाय जॉब भेटणार नाही आहे या ठिकाणी इन फ्युचर. लक्षात. त्यामुळे या 2 ठिकाणी तुम्ही जाऊ शकतात फार्मसी थ्रू, म्हणजे PCM PCB थ्रू. लक्षात. त्यानंतरचा टॉपिक काय आहे. सर्व विद्यार्थी विचारत आहेत, सर CETची काउन्सिलिंग कधी सुरू होणार आहे, म्हणजे आपले कॉलेज रजिस्ट्रेशन वगैरे. तर काही काउन्सिलिंगची सुरुवात आहे ना मिड जुलैमध्ये सुरू होईल. एक साधारणतः 10 ते 15 तारखेला सुरू होऊ शकते. 10 ते 15 तारखेला सुरू होऊ शकते आपली महाराष्ट्राची काउन्सिलिंग सुरू होण्याच्या अगोदर. कारण की फार्मसी असेल किंवा इंजिनिअरिंग असेल, PCB आणि PCM ची काउन्सिलिंग एक साधारणतः 2 ते 3 महिने चालते. काही 2 ते 3 महिन्याची तिकडे जाते. ह्यांच्यात जास्त काउन्सिलिंग नसते. 3 ते 4 राऊंड असतात आणि त्यानंतर संपते. ह्यांची काउन्सिलिंग खूप लवकर संपते. त्यामुळे फार्मसी किंवा इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांना थोडा स्कोप लोड नसतो ते काउन्सिलिंगचा. पटकन झटकन त्याने कॉलेजला जाऊन राहतात. कारण की जसं काय मेडिकलला 6 महिने, 7 महिने, 8 महिने चालते, या ठिकाणी कम्प्लिटली 3 महिने, शेवटचा राऊंडपर्यंत 3 महिने चालते. अदरवाईज काही नाही आहे. आपल्या काउन्सिलिंगचे ॲडमिशन सुरू झालेले आहेत. आपली काउन्सिलिंगची फीस 3000 आहे. या एकाच फीसमध्ये सर्व तुम्हाला प्रोसेस घर बसल्या करून दिली जाईल. महाराष्ट्र असेल, अदर स्टेट असेल किंवा आपली CETची असेल. काय अडचण वगैरे असेल, मी माझा खाली नंबर दिलेला आहे, तुम्ही मला कॉल करू शकता. इन केस मोबाईल बंद असेल किंवा कॉल लागत नसेल किंवा बिझी येत असेल, तुम्ही मला व्हॉट्सअपवरती मेसेज करा, मी तुम्हाला कॉल करेन. काय अडचण वगैरे असेल मला कॉल करा. बाय गाईज.